मित्रांनो, सध्या भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये पॅन इंडिया नावाचं कल्चर आलेलं आहे. जिथे तिथे सगळीकडे आपल्याला फक्त पॅन इंडिया फिल्म असं बघायला भेटतं, ऐकायला भेटतं. यात रिजनल लँग्वेजचे जे चित्रपट आहे ते इतर भाषांमध्ये रिलीज करतात. त्यामुळे हिरोचं नाव तसेच त्या इंडस्ट्रीची ओळख दुसऱ्या इंडस्ट्री पर्यंत पोहोचली जाते. पॅन इंडियाचं कल्चर आता बाहुबली पासून म्हणजेच 2015 पासून आलाय मित्रांनो. त्या आधी पॅन इंडियाचं कल्चर नव्हतं आणि त्या आधी देखील वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे स्टार्स एकमेकांच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. यामध्ये सगळ्यात आघाडीवर होती आपली मराठी चित्रपट सृष्टी. हो मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांना साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त प्राधान्य दिलं जातं. वन टेक मध्ये शॉट ओके करणारे ऍक्टर्स म्हणून मराठी इंडस्ट्रीकडे साऊथ मध्ये बघितलं जातं. आपल्या अनेक मराठी अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत ते अभिनेते आणि अभिनेत्री. मराठीतील अत्यंत दर्जेदार अभिनेत्री त्या म्हणजे छाया कदम. छाया कदम यांनी 2023 साली आलेल्या एका मल्याळम चित्रपटात काम केलं होतं. तसेच 2024 मध्ये देखील एका मल्याळम चित्रपटात काम केलं आहे जो हिंदीमध्ये देखील डब झाला होता. 2 नंबर आहे मराठीतील अत्यंत हरहुन्नरी अभिनेते आणि सुपरस्टार सचिन खेडेकर. सचिन खेडेकर सरांनी यांनी आजपर्यंत साऊथ मधील तब्बल 30 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 2005 साली त्यांनी पहिला मल्याळम चित्रपट केला होता तर 2009 साली त्यांनी पहिला तेलुगू चित्रपट केला होता. त्यानंतर 3 नंबरला आहे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत आघाडीचे दिग्दर्शक आणि अभिनेते ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बिग बॉस महेश मांजरेकर. महेश मांजरेकर सरांनी देखील साऊथच्या 14 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचा 2025 मध्ये देखील एक तमिळ चित्रपट येणार आहे. महेश मांजरेकर सरांनी 2005 साली आलेल्या एन्काउंटर दयानायक या कन्नडी चित्रपटामध्ये युसुफ खलील ही भूमिका महेश मांजरेकरांनी साकारली होती. 2006 साली ओक्काडू नाडू या तेलुगू चित्रपटात त्यांनी सोनाभाई ही भूमिका साकारली होती. हे त्यांचे पहिले इंडस्ट्री मधले चित्रपट होते. त्यानंतर 4 नंबरला आहे आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांना आणि संपूर्ण भारताला बाहुबली म्हणून येड लावणारे आपल्या सर्वांचे लाडके शरद केळकर. शरद केळकर यांनी आपल्या आयुष्यात एकच तेलुगू फिल्म केलेली आहे ती म्हणजे 2016 साली आलेली पवन कल्याण यांच्या सोबत असणारी सरदार गब्बर सिंग. याच्यात त्यांनी राजा भैरव सिंग ही व्हिलनची भूमिका साकारली होती. 5 नंबरला आहे आपल्या सैराट चित्रपटातील सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू. रिंकू राजगुरू यांनी सैराटचाच रिमेक असणाऱ्या मनसू मलेगे या कन्नड चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. 6 नंबरला आहे वर्सटाईल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी यांनी एकमात्र साऊथ चित्रपटात काम केलेलं आहे ते देखील 1994 साली आलेल्या मे माधम या तेलुगू चित्रपटात या तमिळ चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. 7 नंबरला आहे तेजस्विनी पंडित. तेजस्विनी पंडित यांनी आदिपुरुष या चित्रपटात काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने आहो विक्रमार्का या 2024 मध्ये आलेल्या चित्रपटात देखील त्यांनी काम केलेलं आहे. दोन्ही चित्रपट हे तेलुगू भाषेतले होते. 8 नंबरला आहे आपल्या सर्वांचे लाडके दिग्दर्शक आणि अभिनेते RRR खतरनाक म्हणजेच प्रवीण तरडे. प्रवीण तरडे सरांनी देखील 2024 मध्ये आलेल्या अहो विक्रमार्का या तेलुगू चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. 9 नंबरला आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी यांनी साऊथचे सुपरस्टार असणारे मोहनलाल यांच्यासोबत मलाई कोट्टाई या मल्याळम चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. तो देखील 2024 मध्ये आला होता. 10 नंबरला आहे मराठी इंडस्ट्री मधील अत्यंत बोल्ड, ब्युटिफुल आणि मादक अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती मराठे यांनी 2009 साली आलेल्या इंदिरा विझा या तमिळ चित्रपटामध्ये काम केलेले होते. परंतु या चित्रपटात त्यांनी डेब्यू करताना आपलं नाव श्रुती मराठे ऐवजी हेमा मालिनी असं दिलं होतं. साऊथ चित्रपटांसाठी त्या दुसरं नाव वापरत होत्या परंतु त्यांनी पुन्हा एकदा श्रुती मराठे हेच नाव वापरायचा निर्णय घेतला. त्यांची आत्ताच 2024 मध्ये तुफान चर्चा झाली. त्यात ज्युनियर NTR सोबत त्यांच्या देवरा या चित्रपटामध्ये देखील झळकल्या होत्या. त्यानंतर 11 नंबरला नाव येतं आपल्या मराठी इंडस्ट्री मधील टॉप क्लास आयटम गर्ल आणि सुंदर अभिनेत्री असणाऱ्या माधुरी पवार यांचं. माधुरी पवार यांनी कन्नड चित्रपटामधील 2 चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग देखील केलेलं आहे. आणि आपल्या या लिस्ट मध्ये सगळ्यात टॉपवर आणि सगळ्यात फेमस असे अभिनेते आहे जे सगळ्यांनीच ओळखले आहे मित्रांनो. त्यांचा कुठेच साऊथ इंडस्ट्री मध्ये तोड नाही. ते म्हणजे वन अँड ओनली सयाजी शिंदे. सयाजी शिंदे
शिंदे सरांनी साऊथ इंडस्ट्रीमधील प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत मित्रांनो तुम्हाला विश्वास नसेल बसेल टोटल आकडा पहिल्यांदाच युट्यूबवर व्हायरल होतोय. त्यांनी 163 पेक्षा जास्त साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांची घोडदौड अजून देखील चालू आहे. तर मित्रांनो हे होते आपले मराठी सेलिब्रिटी ज्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. तुम्हाला यापैकी कोणते सेलिब्रिटी आवडता मला नक्की कमेंट करून सांगा.